आदूला शाळेत पाठवलं आणि त्यानंतर म्हटलं की चहा पिऊन घेऊया, कारण आज मॉर्निंग प्यायचंच नाही झालं. म्हणजे शक्यतो मी आधी ते स्कूलला गेल्यानंतरच चहा पिते निवांत, वेळ नाही भेटत, कारण मनूचं हे ते आवरणं सगळं असतं त्यात मला चहा, कारण चहा मला घ्यायला एक असा निवांत वेळ लागतं. असं गप्पा गप्पा पिलं ना तर पिल्यासारखं होतच नाही. म्हणून ऊन पण छान पडलं होतं, आजीला पण चहा दिले आणि मी पण एक 5 मिनिट उन्हाला थांबून चहा घेतले. त्यात हे बाहेरूनच नाश्ता आणले होते, कारण आज फक्त भाजी आणि भात बनवले होते आणि आता परत मला नाश्ता करावा लागणार होता, म्हणून हे बाहेरून आणले आणि सगळेजण नाश्ता वगैरे करून घेतलो आणि घरची काही कामे आवरली. आणखी आज यांची पण तब्येत थोडीशी खराब आहे, म्हणजे सर्दी झाली आहे, म्हणून त्यांच्यासाठी डिकॉशन बनवला. ते ड्युटीला गेले. त्यानंतर मला आदितीला घ्यायला जायचं होतं आणि हिचे असे काही नखरे होते. तिला पण थोडंसं कोल्ड झालं आहे, म्हणून स्वेटर दसती वगैरे तसं ती दिसत आहे. त्यानंतर सगळं काही कामे बाजूला ठेवून आदितीला पण थोडासा तरी वेळ द्यावा लागतं मला कंपल्सरी डेली, कारण तिचा अभ्यास घ्यावा लागतं. म्हणजे तिला सोडून दिलं तर ती एक अर्धा तास 1 तासाचं असलं तरी 2-3 तास लावते, म्हणून बसलेलंच परवडतं. म्हणलं मग रात्री काही कामे होते ती आवरून घेतली आणि जेवणासाठी आज सिम्पलच बनवायचं होतं. त्यानंतर असं काही म्हणजे कपाटाची व्यवस्था झाली होती, म्हटलं ते आधी नीट करूया. मग नीट करून घेतली आणि उद्याची तयारी. आजीला शेंगा वगैरे सोलायला लावलं आणि जेवणामध्ये सिम्पल असं रसम राईस बनवलं होतं. छान असं सगळेजण मिळून जेवण करून घेतलं. आणि मनूचं पण असं काही असतं, ती आजीकडं आता राहतच नाही आहे, सारखं माझ्याकडंच राहायचं जिद्द करत आहे. आणि रात्री उद्या घावणे घालूया म्हणून तांदूळ भिजवून ठेवले होते. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.